ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या दिवशी अगदी सकाळी 7 वाजता मी स्वतः चैत्यभूमीवरती मी नेहमी जातो. 6 डिसेंबरलाही जातो. मी गेलो होतो आणि मी आल्यानंतर थोड्या वेळातच तिथे गाड्या आल्या सगळ्यांच्या आणि त्यावेळी नंतर लगेच बातमी आपल्याला माहिती असेल की आली की अजितदादा आणि एकनाथ शिंदेना भाषण करू दिलं नाही. आता याबद्दल खुलासा असा करण्यात आला की तसं काहीही घडलेलं नाहीये. उलट अजितदादांनी याच्या संबंधी थोडस उपरोध केला पत्रकारांजवळ आणि सांगितलं की आता यापुढे आम्ही ठरवलं की फ्री असलो तरी 2-2 मिनिटं का होईना मी आणि एकनाथ शिंदे बोलणार आहोत. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आमच्या तिघांमध्ये मतभेद आहेत असं अजितदादा म्हणाले. पण एकनाथ शिंदे त्या दिवशी काय म्हणाले बघा, मी भाषण केलं की नाही याला काही महत्व नाही. या दिवशी मला चैत्यभूमीला येऊन त्यांच्या बाबासाहेबांसमोर अभिवादन करायला मिळालं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक क्षण जरी एक अंश जरी माझ्यामध्ये आला तरी मी माझा भाग्यशाली समजेल. ते असं म्हणाले नाही काही की मला भाषण करून दिलं नाहीच. पण असं त्यांना म्हणायचं होतं आणि त्या दिवशी जो कार्यक्रम पत्रिका जी पत्रकारांना देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये या दोघांची भाषणं आहेत असा त्यात उल्लेख होता. पण भाषणं आयत्या वेळी डावलण्यात आली